आता आपण आलो आहे अंबादेवी मंदिराजवळ. हे मंदिर वरली येथे जांभोरी मैदानच्या बाजूला आहे. बघा कशा प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिर आहे हे मंदिराची बघा कशा प्रकारे शोभा आहे, कशा प्रकारे मंदिर आहे. वरती लिहिलं आहे श्री अंबादेवी मंदिर. बघा हे मंदिर कशा प्रकारे दिसतंय. आपण आता मंदिरामध्ये जाऊ. बघा सर्वप्रथम मंदिराच्या बाहेर अंबादेवी मंदिराची मूर्ती दाखवली, वाघावर बसलेली आहे. तिच्या हातामध्ये त्रिशूळ पण दाखवलंय. बघा साईडचा नजारा कशा प्रकारे आहे. भिंत कशा प्रकारे कोरलेली आहे, कशा प्रकारे कोरी काम केलेले आहे. तर लिहिलं विद्यार्थी गुणगौरव. एक फलक लावलेला आहे. विद्यार्थी 10वी 12वी जे पास झाले त्यांच्याबद्दल. आपण आता मंदिरामध्ये जाऊ. बघा या मंदिरामध्ये 9 देवीच्या मूर्त्या आहेत. बघा कशा प्रकारे 9 देवी आहेत. वेगवेगळ्या साड्यामध्ये आहेत, फुलांवर आहेत. 9 देवी बसलेल्या दाखवल्या मूर्त्या. आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि हे मंदिराची शोभा कशा प्रकारे इथे केलेलं डेकोरेशन. आता आपण मंदिराचे जाऊया. सर्वप्रथम मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती आहे किंवा ही कशा प्रकारे मूर्ती आहे. एका डाव्या बाजूला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. बघा आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया. बघा अंबादेवी माते कशा प्रकारे आसन केले मंदिरामध्ये अंबादेवीचं. आणि मूर्ती एकदम सुंदर सुबक देखणी मूर्ती इथं स्थापन करण्यात आलेली आहे. इथे पादुका आहे देवीच्या. इथे ज्योतिर्लिंग ती मूर्ती दाखवली आहे. इथे महालक्ष्मीची मूर्ती दाखवलेली आहे. इथे गाभारा बघा कशा प्रकारे गाभारा डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आता इथे मूर्ती आहे संतोषी माताची. आता हे अंबादेवी मंदिर बघा मूर्ती कशा प्रकारे आणि कशा प्रकारे चौकट उभारण्यात आली आहे. त्या चौकटीमध्ये मंदिर आहे, देवीची मूर्ती आहे. आता मी स्वतः त्या मूर्तीचे पाया पडायला जातोय मी.
पाया पडतोय आणि माझी काय मनोकामना देवीसमोर मांडतोय. माझी काय इच्छा आहे ती देवीसमोर मी मांडत आहे. मी या सकाळी टायमिंगला गेलोय त्यामुळे इथे गर्दी नाहीये. आता हे संध्याकाळी इथे अंबादेवी मंदिरामध्ये खूप गर्दी असते. खूप भाविक भक्त इथे येतात मंदिरामध्ये देवीच्या पाया पडायला. कशा प्रकारे कलश आहे बघा आणि ते अंबादेवीचं स्लोगन लिहिलेलं आहे. कशा प्रकारे गाभार आहे, कोरीव काम केलंय गाभाऱ्यामध्ये. आता आपण अंबादेवीच्या मंदिराच्या बाजूला शिवशंभो शंकराचं मंदिर आहे, स्वामी समर्थाचं मंदिर आहे, दत्तगुरूचं मंदिर आहे. आपण ते बघूया. ओम नमः शिवाय. कशा प्रकारे भिंतीवर ओम नमः शिवायची मूर्ती कोरण्यात आलेली आहे आणि त्याच्याच खाली ओम नमः शिवाची पिंडी आहे स्थापन करण्यात आलेली आहे. त्या पिंडीवर कलश पण आहे, त्रिशूळ आहे आणि समोरच नंदी महाराज पण विराजमान आहे. कशी कोरीव काम करून ही ओम नमः शिवाची प्रतिमा उमटवलेली आहे बघा. आता इथे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे, स्वामींचा फोटो आहे. आता आपण जाऊया गुरुदेव दत्तगुरूचे मंदिर आहे. हे दत्तगुरूंचे पादुका आहे आणि हे पादुका इथे ठेवण्यात आल्या आहेत कारण का मंदिराजवळ दत्तगुरूंच्या ज्या मूर्तीजवळ सहसा कोणाला जाऊ देत नाही, म्हणून त्या पादुकालाच हात लावून त्यांची काय असेल मनोकामना इच्छा मागत येते. याचा कशा प्रकारे घुमट तयार केलं आजूबाजूला बघा कशा प्रकारे आहे आणि हे दत्तगुरूचं मूर्ती आहे बघा कशा प्रकारे आहे. आता हे पुजारी आहे, दत्तगुरूच्या मंदिरामध्ये साफसफाई करण्यात आलेत ते कशा प्रकारे साफसफाई करतायत. तिकडली फुलं बिलं जी आहे देवाला अर्पण केलेली आहे ती आता काढून नवीन फुलं त्याच्यावर चढवण्यात येतील. आणि ती पूजा करण्यात येईल. आता व कशा प्रकारे इथे नंदी महाराजांच्या इथूनच फोटो या चलचित्र काढण्यात आले बघ कशा प्रकारे दोन्हीही टिपण्यात आले आणि ओम नमः जे भिंतीवर कोरीव काम करण्यात आले ते पण आहे. महादेवाची एक मूर्ती
बनवली बघा कशा प्रकारे आकार दिला आहे, कशा प्रकारे मूर्तीचा महादेवाची मूर्ती आहे. कशा प्रकारे मूर्ती आहे बनवलेली आहे महादेवाची. एक कोरीव काम केलेलं आहे महादेवाच्या मूर्तीचं. व कशा प्रकारे आता इथे पिंडी आहे महादेवाची. या पिंडीच्या समोरच वरच्या भागामध्ये महादेव शिवशंभू यांची मूर्ती कोरलेली आहे. बघा कशा प्रकारे ही मूर्ती कोरलेली आहे. शेषनाग आहे, डमरू आहे, जटा आहे, जटेवर गंगा माय आणि अर्धा चंद्र आहे. ते ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे. बघा कशा प्रकारे ते स्थापना केलेली आहे. हे बघा पिंपळाचं झाड आहे. या पिंपळा झाडाची पण पूजा करण्यात येते. बघा तुम्हाला दिसेल या पिंपळाचा अबीर गुलाल लावण्यात आलेला आहे. आणि ते याच्या भोवती फेऱ्या मारल्या जातात. 7 फेऱ्या मारतात. आणि जी आपली मनोकामना इच्छा आहे ती मागितली जाते. खूप जुनं हे झाड आहे. बघा कशा प्रकारे कोरीव काम करण्यात आलेलं आहे. घोड्यांचं पण चित्रण कोरीव काम करण्यात आलेलं आहे. हे स्वामी समर्थ महाराज आणि हे पिंडी ओम नमः शिवायची. आता समोरच दिसतो आपल्याला नंदी महाराज. आणि हे मंदिराचा परिसर. आणि ते स्थापना करण्यात आलेली आहे ते दाखवण्यात आले. बघा स्थापना इथे केलेली आहे 11/10/1978 मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे अंबादेवीची मूर्तीची. या फोटोच्या माध्यमातून तुम्ही बघितलात कशा प्रकारे घुंबट आहे, गाभार आहे देवीचा. नवरात्रामध्ये या देवीला खूप गर्दी असते. इथे ओटी खणा नारळाने ओटी भरली जाते. हे मंदिर जांभोरी मैदानामध्ये आहे. आपण आता बाहेर जाऊ तेव्हा आपण बघू कशा प्रकारे मंदिराची स्थापना आहे आणि कुठल्या बाजूला आहे जांभोरी मैदानाच्या. आता आपण बाहेर आलेलो आहे आणि हे अंबामातीचं मूर्ती आहे. आणि हे आजूबाजूचा परिसर जांभोरी मैदानात तुम्हाला दिसते बघा. सकाळचा टायमिंग आहे त्यामुळे इथे जांभोरी मैदानात कोण नाही आहे. आणि वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे. पावसाचं टायमिंग आहे. तुम्ही या भेट द्या अंबादेवी.